मित्र हो, चटणी भाकरीवर जरी आपलं भागत आहे, वरून महागाईचे चटकेही लागत आहे. जरी चटणी भाकरीवर आपलं भागत आहे, वरून महागाईचे चटकेही लागत आहे. डोळ्यांना झोप नाही, रात्र सारी जागत आहे आणि लोकशाहीचं रक्त आता हुकुमशाही मागत आहे. आणि अशाही विस्फोटक वातावरणामध्ये या सुंदरशा कार्यक्रमासाठी जमलेल्या तुम्हा रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. ललित सोनवणे लिहितात की गझल मला बंदुकीसारखी वाटते आणि गझलचा शेर मला गोळीसारखा वाटतो. गझल मला बंदुकीसारखी वाटते आणि गझलचा शेर गोळीसारखा वाटतो. म्हणजे इकडे ट्रिगर दाबला की तिकडे कलेजा खल्लास. आणि म्हणून दिलीप पांढरपट्टे साहेबांनी गझल नवाज जे आदरानं सांगत असतात की या काळजातून उसळते त्या काळजावर कोसळते ती असती गझल, त्याला हा पुरावा मिळतो. राजन लादे नावाचे एक गझलकार आहेत, ते फार छानपणे लिहितात की भाकरीसाठी न केवळ भांडते माझी गझल, भाकरीसाठी न केवळ भांडते माझी गझल, इज्जतीची जिंदगी ही मागते माझी गझल. भाकरीसाठी न केवळ भांडते माझी गझल, इज्जतीची जिंदगी ही मागते माझी गझल. तत्वना सिद्धांत काही जाणते राजन नवा, फक्त मर्यादा स्वतःची जाणते माझी गझल, फक्त मर्यादा स्वतःची जाणते माझी गझल. आणि मित्र हो, आमच्या मर्यादा आम्हाला माहीत आहेत, कारण आम्ही बोलीमधून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. हेच प्रमाणातलं असतं तर काहीच विषय नव्हता. तंत्राच्या मर्यादासुद्धा आम्हाला माहीत आहे आणि त्या तंत्राच्या मर्यादेतून बोलीभाषा तुमच्यापर्यंत येणार आहे. मुशायऱ्याची नितांत सुरुवात करण्यासाठी वर्धेवरून जे शायर आपल्यामध्ये आलेले आहेत, दीपक मोहोळ यांना मी सन्मानाने निमंत्रित करतो की त्यांनी त्यांची रचना येथे सादर करावी. के राम से मिलने की लेकर आस हम, राम से मिलने की लेकर आस हम, आ गए हैं जंगलों के पास हम. राम से मिलने की लेकर आस हम, आ गए हैं जंगलों के पास हम. छू नहीं सकता हमें महसूस कर, छू नहीं सकता हमें महसूस कर, है बदन के पार के एहसास हम. छू नहीं सकता हमें महसूस कर, है बदन के पार के एहसास हम. आप हमसे दूर यूं होते गए, आप हमसे दूर यूं होते गए, आ गए हैं और खुद के पास हम. आप हमसे दूर यूं होते गए, आ गए हैं और खुद के पास हम. आखिरी में बोलना ही पड़ गया, आखिरी में बोलना ही पड़ गया, कब तलक सुनते तेरी बकवास हम. आखिरी में बोलना ही पड़ गया, कब तलक सुनते तेरी बकवास हम. और एक शेर के दो चार शेर मैं एक बात बता दूं कि मीर ने बड़े शेर लिखे, गालिब ने कीमती शेर लिखे, मेरा इससे कोई ताल्लुक नहीं, मैं प्रैक्टिकल शेर लिखता. और बस वही से अब शुरुआत कि लाख बुराई हो पर अच्छा ढूंढेंगे, लाख बुराई हो पर अच्छा ढूंढेंगे, हम इस मुश्किल में भी रास्ता ढूंढेंगे. लाख बुराई हो पर अच्छा ढूंढेंगे, हम इस मुश्किल में भी रास्ता ढूंढेंगे. कतरा कतरा जर्रा जर्रा ढूंढेंगे, कतरा कतरा जर्रा जर्रा ढूंढेंगे, ढूंढने बैठेंगे तो अल्लाह ढूंढेंगे. कतरा कतरा जर्रा जर्रा ढूंढेंगे, ढूंढने बैठेंगे तो अल्लाह ढूंढेंगे. तेरे हिज्र में आंसू कौन बहाएगा, तेरे हिज्र में आंसू कौन बहाएगा, तुझसे बेहतर तुझसे उम्दा ढूंढेंगे. वाह वाह वाह. तेरे हिज्र में आंसू कौन बहाएगा, तुझसे बेहतर तुझसे उम्दा ढूंढेंगे. मैंने बोला था ना प्रैक्टिकल शेर कि तेरे हिज्र में आंसू कौन बहाएगा, तुझसे बेहतर तुझसे उम्दा ढूंढेंगे. और फिर एक प्रैक्टिकल शेर कि कल उसकी बारात निकलने वाली है, कल उसकी बारात निकलने वाली है, हम भी कोई धंधा वंदा ढूंढेंगे. वाह वाह वाह. कल उसकी बारात निकलने वाली है, हम भी कोई धंधा वंदा ढूंढेंगे. मरने के तो 100 बहाने मिलते हैं, मरने के तो 100 बहाने मिलते, हर दिन बहाना मिलता है. मरने के तो 100 बहाने मिलते हैं, हम जीने का हर एक मौका ढूंढेंगे. मरने के तो 100 बहाने मिलते हैं, हम जीने का हर एक मौका ढूंढेंगे. शायद कोई पूरा पूरा मिल जाए, शायद कोई पूरा पूरा मिल जाए,
आओ मिलकर आधा आधा ढूंढेंगे। वाह वाह, शायद वाह, कोई वाह। पूरा पूरा मिल जियो, जाए। जिंदाबाद, जिंदाबाद सर। आओ मिलकर आधा आधा ढूंढेंगे। जिंदाबाद। खुशियों की फितरत भी डाकू जैसी है। देखो ख्याल तो पुराना है मगर अंदाज कि खुशियों की फितरत तो डाकू जैसी है, गम के मारे चप्पा चप्पा ढूंढेंगे। खुशियों की फितरत तो डाकू जैसी है, गम के मारे चप्पा चप्पा ढूंढेंगे। और दो चार शेर सुनो मैं बिल्कुल ही। कि जो गलत बात थी सही कर ली, जो गलत बात थी सही कर ली, मैंने ख्वाहिश में कुछ कमी कर ली। जो गलत बात थी सही कर ली, मैंने ख्वाहिश में कुछ कमी कर ली। कई जुगनू खिलाफ थे उसके, कई जुगनू खिलाफ थे उसके, एक सूरज ने खुदकुशी कर ली। कई जुगनू खिलाफ थे उसके, एक सूरज ने खुदकुशी कर ली। और फिर एक प्रैक्टिकल शेर कि कई जुगनू खिलाफ थे उसके, एक सूरज ने खुदकुशी कर ली। हिज्र सहते तो जान से जाते, हिज्र सहते तो जान से जाते, हमने छोटी सी नौकरी कर ली। हिज्र सहते तो जान से जाते, हमने छोटी सी नौकरी कर ली। उसका मिलना कहाँ मुकद्दर था, उसका मिलना कहाँ मुकद्दर था, मैंने भी गैर से शादी कर ली। वाह वाह, उसका मिलना कहाँ मुकद्दर था। जियो जियो। शायरों ने प्रैक्टिकल होने की बहुत जरूरत है। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। इश्क में हारे और क्या करते, इश्क में हारे और क्या करते, नज़में लिखी और शायरी कर ली। वाह वाह। इश्क में हारे और क्या करते, नज़में लिखी और शायरी कर ली। और एक गजल से कुछ शेर, प्रैक्टिकल शेर सुनाओ। और जंगल के दो शेर सुना के फिर और दो तीन शेर और फिर इरशाद इरशाद। कि आगे मज्जा पागल आगे जंगल है, आगे मज्जा पागल आगे जंगल है, आगे देख मुसलसल आगे जंगल है। आगे मज्जा पागल आगे जंगल है, आगे देख मुसलसल आगे जंगल है। थोड़ी सी आवाज भी जान ले सकती है, थोड़ी सी आवाज भी जान ले सकती है, उसमें तेरी पायल आगे जंगल है। वाह 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 वाह, उसमें तेरी पायल आगे जंगल है। वाह। और ऐसे ही गर शहर बढ़ेंगे यार मेरे, कौन कहेगा पागल आगे जंगल है। दो चार शेर के जाना है तो जाओ कोई बात नहीं। फिर प्रैक्टिकल शेर है कि जाना है तो जाओ कोई बात नहीं, लौट के ना भी आओ कोई बात नहीं। जाना है तो जाओ कोई बात नहीं, लौट के ना भी आओ कोई बात नहीं। ऐसा भी क्या डरना आखिर जुगनू से, ऐसा भी क्या डरना आखिर जुगनू से, सूरज को समझाओ कोई बात नहीं। ऐसा भी क्या डरना आखिर जुगनू से, सूरज को समझाओ कोई बात नहीं। इससे पहले वो मजबूरी बतला था। वो बशीर बद्र का एक शेर था ना कि कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूं ही कोई बेवफा नहीं होता। वो एक अंदाज था। और एक ये अंदाज है कि ऐसा भी क्या डरना आखिर जुगनू से, सूरज को समझाओ कोई बात नहीं। इससे पहले वो मजबूरी बतलाता, इससे पहले वो मजबूरी बतलाता, हमने बोला जाओ कोई बात नहीं। इससे पहले वो मजबूरी बतलाता, हमने बोला जाओ कोई बात नहीं। किसको याद रखेंगे किसको भूलेंगे, किसको याद रखेंगे कि इतने लोग हैं, किसको याद रखेंगे किसको भूलेंगे। देर हुई सो जाओ कोई बात नहीं, किसको याद रखेंगे किसको भूलेंगे। देर हुई सो जाओ कोई बात नहीं। मैंने बोला तुम बिन ना जी पाऊंगा, मैंने बोला तुम बिन ना जी पाऊंगा, वो बोली मर जाओ कोई बात नहीं। मैंने बोला तुम बिन ना जी पाऊंगा, वो बोली मर जाओ कोई बात नहीं। और फिर गजल तो इशारों में बात करती है, और इन दिनों झूठ कौन बोल रहा है आप सबको पता है कि किसको याद रखेंगे किसको भूलेंगे। देर हुई सो जाओ कोई बात नहीं। झूठ तुम्हारा दुनिया में मशहूर है अब। झूठ दुनिया कौन घूम रहा, झूठ कौन बोलता, आपको पता है कि झूठ तुम्हारा दुनिया में मशहूर है अब।
रात को दिन बतलाओ, कोई बात नहीं। वाह दीपक भाई, शुक्रिया। जिओ जिओ जिंदाबाद. मैफिलीचा आगाज जर असा असेल तर अंजाम कसा राहील याची प्रचिती दीपक मोहोळ यांच्या हिंदी गझलेने आलेली आहे आणि त्यांच्या प्रॅक्टिकल शेरांनी. आणि हे प्रॅक्टिकल शेर दीपक भाऊ तुमचे की कौन झूठ बोल रहा है और कितने बकवास सुनेंगे हम, और सूरज को बताओ की जुगनों से क्या डरे, इतके सुंदर सुंदर आलेले आहे. आणि बकवासचं एकदम फेमस झालेला शब्द आहे. आणि खरोखर शेवटी प्रश्न पडतो, साबिर वसमती लिखते दीपक भाई कि ये गलत फैसला हुआ कैसे, ये गलत फैसला हुआ कैसे, अरे तू सियासत में आ गया कैसे, ये गलत फैसला हुआ कैसे, ये गलत फैसला हुआ कैसे, तू सियासत में आ गया कैसे, सारे बस्ती के घर सलामत है, सिर्फ मेरा ही घर जला कैसे. हे असे जे प्रश्न समाजाच्या मानसपटलावर येऊन राहिले या काळामध्ये जदीद गझलेच्या माध्यमातून चंद्रपुरात निवेदन करताना मी म्हटलं होतं, अजितबाई होते आमचे तिथे, की हरणीच्या डोळ्यापासून गझल सुरू झाली, हरणीच्या विदग्ध काळजापासून गझल सुरू झाली. पण मी झरी तालुक्यात, केळापूर तालुक्यात नक्षलवादीग्रस्त एरियामध्ये राहणारा माणूस आहे. मग मी छातीडोकपणे आधुनिक गझलची व्याख्या सांगू शकतो की हरणीच्या डोळ्यापासून जर गझल सुरू झाली तर वाघिणीच्या डरकाळीपर्यंत ती गझल आलेली आहे. आणि हा गझलचा प्रवास आता ह्या नव्या शायरांनी आता उलगडणार आहोतच आपण. आणि आम्ही सरकारच्या विरुद्ध, कोणत्याच सरकारच्या विरुद्ध नव्हतो. जेव्हा आमचे बापजादे म्हणजे जेव्हा गझल सम्राट सुरेश भटही लिहायचे तेव्हा येतात मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्री, तेव्हा काही हा काळ नव्हता. तेव्हा आधीचा काळ होता, कोणत्या तरी पक्षाचा काळ होता. तर कोणताही कवी किंवा शायर कोणत्याही पक्षाच्या विरुद्ध किंवा सत्तेच्या विरुद्ध नसतो, तो या व्यवस्थेच्या विरुद्ध असतो आणि तीच मांडणी तो करत असतो. तर माझं असं निरीक्षण आहे पांढरपट्टे साहेब की कोणत्याही सरकारचं बूड सत्तेच्या खुर्चीवर टेकल्यापासून आपण जर पाहिलं तर सुगतदादा, कोणत्याही सरकारचं बूड पाहत सत्तेवर टेकलं की यांच्या घोषणांचा हेलिकॉप्टर कुठेच लँड होत नाही. आणि एखादा विजय मल्ल्या, नीरव बिरव सोडला तर साधा शेतकरी यांच्याकडून स्टँड होत नाही. म्हणजे मागेल त्याला शेततळे, अरे बाबा पण देतील तेव्हा कोण जाणे, मागेल त्याला शेततळे देतील केव्हा कोण जाणे, डोळ्यामध्ये हिरवी स्वप्न येतील केव्हा कोण जाणे. म्हणून ही गझलेची ही शब्दांची आग पेटवावी लागते. मधमाशाच्या माशीसारखे प्रश्न घोंगावत राहतात पण उत्तराचा सहज कधी आमच्या हाती लागत नाही दादा. म्हणून ही कवितेची आणि शायरीची आग आहे. आणि या शायरीच्या आगीमध्येच सामोरचं लाकूड टाकण्यासाठी, पेटता अंगार टाकण्यासाठी, हम बाप को अंबर और माँ को समंदर मानते हैं, हम बाप को अंबर और माँ को समंदर मानते हैं, कुछ कला है अंदर इसलिए खुद को कलंदर मानते हैं. हम बाप को अंबर और माँ को समंदर मानते हैं, कुछ कला है अंदर इसलिए खुद को कलंदर मानते हैं, और हमें परवाह नहीं कि दुनिया हमें क्या मानती है, हम उतर गए मैदान में तो खुद को सिकंदर मानते हैं, हम उतर गए मैदान में. आणि अशीच एक सिकंदर शायरा आपल्यामध्ये आलेली आहे. संघमित्राताई खंडारे यांना मी सन्मानाने निमंत्रित करतो की त्यांचा कलाम आणि त्यांची गझल त्यांनी ठेवावी. त्या लिहितात की कापला शेंडाच त्यांनी नेमका, कापला शेंडाच त्यांनी नेमका, परीग विस्तारून मी फोपावले. एक मतला आणि 2 शेर प्रस्तुत करते आणि नंतर गझल सांगते. हिरकणी इतुकीच आम्हा ओढ भेटा या मुलाशी, हिरकणी इतुकीच आम्हा ओढ भेटा या मुलाशी, क्षीण जातो पाहिल्यावर बोलल्यावर लेकराशी. मूग गेला रुसून बसली ऐन वेळी ही कपाशी, मूग गेला रुसून बसली ऐन वेळी ही कपाशी, पोसतो जो सर्व जगता पाखरे त्याची उपाशी, पोसतो जो सर्व जगता पाखरे त्याची उपाशी.
आणि पोसले माझ्या जीवावर रेशमाच्या मी अळ्यांना. पोसले माझ्या जीवावर रेशमाच्या मी अळ्यांना, जिंदगी तेव्हा कुठे मग तलम झाली ही जराशी. वा 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 वा, सुंदर शेर आहे ते. पोसले माझ्या जीवावर रेशमाच्या मी अळ्यांना, जिंदगी तेव्हा कुठे मग तलम झाली ही जराशी. आणि एकमतला एक शेर आणि मग गझल. स्त्रीपणाचं, बाईपणाचं जगणं काय असते, स्त्री प्रतिनिधी म्हणूनच इथे आज ती मुद्दामून गझल सांगणार आहे. काही शेर व्यक्ती म्हणूनही ते आहेतच. जीव आपला कांडत हसणे सोपे नसते. स्त्री जीव आपला कांडत हसणे सोपे नसते, घाव आतला सांधत जगणे सोपे नसते. वा, सुंदर. खोल आतले पुरून टाकले यासाठी की, खोल आतले पुरून टाकले यासाठी की, खोल आतले उघड बोलणे सोपे नसते. सोपे नसते. वा वा, खोल आतले. आणि गझल प्रस्तुत करते. उत्तरे होती जरी बिनचूक माझी, उत्तरे होती जरी बिनचूक माझी, एक शंका पण तरी अंधूक माझी. ठेवली लक्षात तू किती बरोबर, ठेवली लक्षात तू किती बरोबर, केवडी साधीच होती चूक माझी. वा वा, केवडी साधीच होती चूक माझी. थोपटून ठेवू कितीदा ही अशी मी, थोपटून ठेवू कितीदा ही अशी मी, अर्धपोटी वा उपाशी भूक माझी. अर्धपोटी वा उपाशी भूक माझी. कार नोकर बंगला सारेच आहे, कार नोकर बंगला सारेच आहे, कोणती इच्छा तरीही मूक माझी. वा, कोणती इच्छा तरीही मूक माझी. उत्तरे होती जरी बिनचूक माझी, एक शंका पण तरी अंधूक माझी. आणि शेवटचा शेर. जे अमंगळ कुरूप ते उरणार नाही, जे अमंगळ कुरूप ते उरणार नाही, लेखणी झाली आता बंदूक माझी. लेखणी झाली आता बंदूक माझी. उत्तरे होती जरी बिनचूक माझी, एक शंका पण तरी अंधूक माझी. धन्यवाद. फक्त स्त्रीवादी विषयांनाच नाही तर वेगवेगळ्या विषयांना ताईंनी आपल्या शायरीतून हात घातलेला आहे. खरं तर आधुनिक स्त्री काव्याची सुरुवात 1854मध्येच सावित्रीमाईंच्या काव्य फुलेने झाली होती की धोंडे मुलं देती नवसा पावती, तर मग लग्न का करती नरनारी, असा रोख आणि ठोक नांगराचा प्रहार सावित्रीमाईने अंधश्रद्धेच्या दगडावर तेव्हाच केला होता. आणि तिथे उजेडाच्या बिया रोवल्या होत्या आणि त्या उजेडाच्या बियांना आलेलं प्रकाशाचं फळ म्हणजे संघमित्रा ताई यांची आजची शायरी. आणि इथे उपस्थित असलेल्या महिला ह्या त्या प्रकाशाचं पीक आहे असं म्हणायला हरकत नाही. फार सुंदर सुंदर त्यांनी शेर सादर केले. खोल आतले सोपे नसते भूक माझी याविषयीच्या. आणि खरं तर की तुम्ही योजनांचं पेट्रोल कितीही द्या पांढरपट्टे साहेब, पण सुखाचं मीटर काही गती पकडत नसते. योजनांचं पेट्रोल कितीही लिटर आपल्या आयुष्याच्या याच्यामध्ये टाकलं तरी सुखाचं मीटर काही गती पकडत नाही. एखाद्या संकटाचा पाऊस की नाही सातबाऱ्याच्या उतार्याची टोकं फाडतोच आणि कितीही मेहनतीने झोपडी उभारा ही व्यवस्था त्याला भोकं पाडतेच. म्हणून आमचे सुरेश इंगडे आठवतात की जीवनाची सरबराई होत नाही तेवढी माझी कमाई होत नाही. जीवनाची सरबराई होत नाही तेवढी माझी कमाई होत नाही. फाटल्यावर शेवटी उद्ध्वस्त होते काळजावरती शिलाई होत नाही. फाटल्यावर शेवटी उद्ध्वस्त. आणि हे असं उद्ध्वस्तेचं सगळं जगणं सांधण्यासाठी संघमित्राताईंची ही शायरी नक्कीच पुढे कामी येईल.
आणि जाऊया थेट साक्री धुळे येथून आलेल्या आणि वीरेंद्र बेडसे यांची गझल सादर करणाऱ्या आपल्या रावसाहेब कोरांकडे. कृपया एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अहिराणी गझल. आणि बोली काय सांगू तिनी गोडी, मनी अहिराणी बोली काय सांगू तिनी गोडी, आता पांझरा कानना पाझर तर ती तपे तनी थडी. अशी पांझरा आणि तापी नदीच्या कुशीमध्ये असलेल्या आमच्या खानदेशातली अहिराणी बोलीतली आमचा मित्र वीरेंद्र बेडसे यांची गझल सादर करण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. अहिराणीतली गझल किती पोचेल ही शंका असली तरी अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाच्या व्यासपीठावर बोलीभाषांना महत्त्व दिलं जातं ही गोष्ट खूप मोठी आहे आणि अहिराणीसाठी सगळ्याच बोलीभाषेसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. मी वीरेंद्र बेडसे साक्रीचे गझलकार आमचे मित्र जे काही त्यांच्या कौटुंबिक कारणानिमित्त येऊ शकले नाहीत म्हणून त्यांची गझल तुमच्यासमोर ठेवतो. कायम असंच घडस, कायम असंच घडस, खरं मन नुसतंच रडस. कायम असंच घडस, खरं मन नुसतंच रडस. दोष नाही रस्ताना, दोष नाही रस्ताना, पायच वाकडा पडस. दोष नाही रस्ताना, पायच वाकडा पडस. चिंता, चिंता हाई माणूस ना, चिंता हाई माणूस ना, काळीजले कुरतडस. चिंता हाई माणूस ना, काळीजले कुरतडस. नियमशे, नियमशे निसर्गना, नियमशे निसर्गना, जे पिकस तेच झडस. वा वा. नियमशे निसर्गना, जे पिकस ते झडस. सत्य चाफलत फिरणू, सत्य शोधत फिरलो. सत्य चाफलत फिरणू, वाट कुठे सापडस. सत्य चाफलत फिरणू, वाट कुठे सापडस. माणूस तोच खरा, माणूस तोच खरा, जो स्वतः संगे लढस. माणूस तोच खरा जो स्वतः संगे लढस. धन्यवाद. सुंदर गझल. जर मूळ गझलकार असता तर त्यांना अनुवादाची मंजुरीसुद्धा भीमरावदादांनी दिली होती, पण दुसरा गझलकार तेवढ्या ताकदीने त्या मूळ रचनेकडे अनुवादामध्ये येणार नाही. यासाठी रावसाहेबांनी पण अहिराणी बोलीची गोडी जी आहे अशीच गोडी सगळ्या भाषांची बोलींची आहे, भाषांची नाही. भाषांची वेगळी आहे, बोलींची वेगळी आहे, त्यांचा उच्चाराचा स्वर वेगळा आहे, त्यांचा हेल वेगळा आहे. रानावनातल्या पानापानातल्या फुलाफुलातल्या ह्या बोली आहेत. एक आदिवासी कवी आठवतात की भिल्लीनीच्या काळ जातं ऊन पावसाचा खेळ. भिल्लीनीच्या काळात जातं ऊन पावसाचा खेळ. काळ्या कभिन्न देहात 10 हत्तीनीचं बळ. किती लावशील जाळे फासे पारदीन बाई, किती लावशील जाळे फासे पारदीन बाई. तुझी उडाली पाखरे आता करू नको घाई. माझ्या गोंडीनी बाईची जीवनाची बोळवण, माझ्या गोंडीनं बाईची जीवनाची बोळवण. माझी कविता रडते तिच्या भग्न डोळ्यातून, माझी कविता रडते तिच्या भग्न डोळ्यातून. तर अशी बोलींची आणि याची ही तऱ्हा आहे मित्र हो. या तऱ्हेनंच आपण आता पुढं जाणार आहोत. पूर्वी मला अनिल पाटील आठवतात की दांडातलं पाणी दांडातच मुरे आणि जिंदगी सांग कोणाले पुरे. दांडातलं पाणी दांडातच मुरे आणि जिंदगी सांग कोणाले पुरे. अरे सरकारे येती, सरकारे येती देऊन या जाती शेतकऱ्यांच्या हाती धतुरे. हा धतुऱ्यांचा जो प्रयोग, धोत्र्याचा फुलाचा जो प्रयोग अनिल पाटलांनी केलेला आहे आपल्या वराडीमध्ये, तसा हेल, तसाच स्वर आणि तसाच आमच्या राजेशदादांचा आहे. चला ऐकूया त्यांची एक वराडी गझल. तिफन ही गझल सादर करतो आहे. तिफन म्हणजे शेतकरी, शेतकऱ्यांचं आणि तिफनचं नातं हे घट्ट असतं आणि म्हणूनच शेतकऱ्याला तिफन हे संबोधन दिलेलं आहे. शेतकरी आता जमिनीत बियाणं पेरत नाही तर आग पेरतो आहे. आग पेरत वावरात, आग पेरत वावरात चालते तिफन. आग पेरत वावरात चालते तिफन. अगीनपुरात पोहणे लागते तिफन.
अगिनपुरात पोहणे लागते तिफन, धुऱ्यावर दुधासाठी लढतेले करू, धुऱ्यावर दुधासाठी लढतेले करू, धुऱ्यावर दुधासाठी लढतेले करू, लढू नको बाबू समजावते तिफन, लढू नको बाबू समजावते तिफन, अगिनपुरात पोहणे लागते तिफन, घामालोट महादेव गिरजागू मसूम, घामालोट महादेव गिरजागू मसूम, घामालोट महादेव गिरजागू मसूम, सावकाराच्या दारी वाकते तिफन, सावकाराच्या दारी वाकते तिफन, अगिनपुरात पोहणे लागते तिफन. आणि या शेरपा राजभवन दुर्बिणीतून पाहते मजा, राजभवन दुर्बिणीतून पाहते मजा, राजभवन लपून लपून पाहते मजा, रित्या पोटी आब कशी राखते तिफन, रित्या पोटी आब कशी राखते तिफन, अगिनपुरात पोहणे लागते तिफन, विकासाच्या योजना उडते वाऱ्यावर, विकासाच्या योजना उडते वाऱ्यावर, विकासाच्या योजना उडते वाऱ्यावर, नुसतीच कागदावर गाजते तिफन, नुसतीच कागदावर गाजते तिफन, अगिनपुरात पोहणे लागते तिफन, तहान भूक इसरल गाव सामसूम, तहान भूक इसरल गाव सामसूम, तहान भूक इसरल गाव सामसूम, नाही बीजवाई आग ओकते तिफन, नाही बीजवाई आग ओकते तिफन, अगिनपुरात पोहणे लागते तिफन, आग पेरत वावरात चालते तिफन, अगिनपुरात पोहणे लागते तिफन. धन्यवाद. आणि खरं हे दुःख सनातन आहे मित्र हो. शेतकरी इथली माती आणि माती आहे म्हणून कविता आहे, म्हणून गजला आहे, कारण दुःख सनातन आहे. दुःख आणि माती मला असं वाटतं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की काय. एकदा आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं 2014 की जे खपेल ते विका. आमच्या गोपाल मापारी आहे का, त्यांनी तर गांजाचा प्रस्ताव मांडला होता, जे खपेल ते विका. तर मग शेतीच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या शहरातून असं क्रांतिकारक मांडलं होतं. मग त्यांनी सांगितलं की तुरी पिकवा. आमची परिस्थिती अशी झाली दादा की बकऱ्याच्या गळ्यावरील सुरी सारखी, बकऱ्याच्या गळ्यावरील सुरी सारखी आमची परिस्थिती झाली होती तुरी सारखी, आमची परिस्थिती झाली होती तुरी सारखी. कारण कसं आहे की स्वतःच्या उत्पादित मालाचा भाव जर स्वतःच्या मेहनतीनुसार न ठरता दलालाच्या कुवतीनुसार ठरत असेल ना, तर इथला शेतकरी बर्बाद होणे आहेच. इथल्या नोकरदारांनी, भांडवलदारांनी आणि व्यापाऱ्यांनी हे सगळे 1947 पासून स्वतःचे भत्ते वगैरे स्वतःच्या पदरात पाडून घेतले, पण शेतकऱ्यांना मात्र यातलं कुठलंच काही करता आलं नाही. म्हणून आमचे रविप्रकाश चापके आठवतात की नुसत्याच कुंडल्या जर काढाल कॉम्प्युटरवर, पाहून माणसाला मागे फिरेल मांजर. नुसत्याच कुंडल्या जर काढाल कॉम्प्युटरवर, पाहून माणसाला मागे फिरेल मांजर. आणि सांगू नको ढगांना नुसत्या ढगाळ गोष्टी, सांगू नको पिकांना नुसत्या ढगाळ गोष्टी. पोटात तू ढगांच्या खुपसून टाक नांगर, पोटात तू ढगांच्या खुपसून टाक नांगर. आणि कसे आहे की हम किसान देश की शान, खरं तर सगळ्यात मोठं झूठ आहे. हम किसान देश की शान, जीने से बेजार है. अरे दिल्ली के उस लाल किले के हम भी तो हकदार है. पण ते जगणं वाट्यास आलं नाही, म्हणून राजेशदादांसारखं असं लिहावं लागतं, तुमच्यासमोर यावं लागतं. तर आता मी अजय नाईक यांना सन्मानाने निमंत्रित करतो की त्यांनी कोकणी गझल डॉक्टर राजे पवार यांची सादर करावी.
डॉक्टर राजय पवार यांची ही गझल आहे आणि गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी म्हटलं की ते खरं म्हणजे येणार होते, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही इकडे गझल सादर करायला. आपल्या गोव्यामध्ये मैफिलीला मी राधा भावे खूप छान लिहितात, तुम्हाला माहिती असेलच. त्याचप्रमाणे गोव्यामध्ये डॉक्टर राजय पवार पण खूप छान लिहितात आणि नंतर मैफिलला त्यांची एक वेगळी गझल मी सादर करणार आहे. त्याच्यापूर्वी डॉक्टर राजय पवार यांची ही गझल मी आपल्यासमोर सादर करतो आहे. फुलता कळे ज्यांना काळजा, फुलता कळे ज्यांना काळजा, त्यांना सुखाची घट्टा गझल. फुलता कळे ज्यांना काळजा म्हणजे काळजामध्ये जेव्हा कळे फुलायला सुरुवात होतात तेव्हा सुखाची घट्टा, तेव्हा सुखाची घडते गझल. फुलता कळे ज्यांना काळजा, त्यांना सुखाची घट्टा गझल. ह्या काळजा काट्या तोपता म्हणजे ज्यावेळेला कुठेतरी हे होतं, ह्या काळजा काटे तोपता, त्यांना दुकानी रट्टा गझल. म्हणजे दुःख होतं. जितले तुवे गो घाये दिले, प्रेयसीला जितले तुवे गो घाये दिले, त्याचीच केली ही शायरी, त्याचीच केली ही शायरी. घायार आणि दी घाय गो, घायार आणि दी घाय गो, माझी तिथली वाट्टा गझल. म्हणजे जेवढे तू जखमा दिलंस तेवढे ही शायरी त्याची आणखी वाढेल असं त्याचं म्हणणं आहे. सोडून गेली ती सावली, सोडून गेली ती सावली, अंजाम हो मोगाचो असो. अंजाम हा हिंदी शब्द आहे. अंजाम हो मोगाचो असो, कोणूच आधारा पावना, कोणूच आधारा पावना, देऊच त्यांना धाट्टा गझल. मग ही नशा जी आहे ती कशी आहे तर मोगा नशा ही करता दशा. म्हणजे ज्या वेळेला प्रेमात माणूस पडतो तर त्याचं काय होतं, मोगा नशा ही करता दशा, मदिरेत त्यांना नाका पडू, मदिरेत त्यांना नाका बुडू. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला ही नशा चढते तेव्हा तुम्ही मदिरेत बुडू नका असं. तर का तू असं कर, म्हणजे त्याला म्हणायचं आहे ग्लासात थोडे घे शेर तू, ग्लासात थोडे घे शेर तू, सोऱ्यावरी ही चट्टा गझल. म्हणजे तू आणि काही करू नको, तो हे ग्लासामध्ये ते शेर घे. आणि सोरो म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या गोव्यामध्ये सोरो म्हणतात आणि फेमस आहे गोव्याचा सोरा. तर दारू तू ग्लासात दारूऐवजी शेर घे, म्हणजे म्हणजे तुझ्या दारूच्या नशेसारखं तुझ्या ते चढत जाईल गझल असं त्याचं म्हणणं. थँक्यू सो मच. आहे रसिक माणूस असा असतो की तो त्यांच्या कामाचं बरोबर ओळखत असतो. प्रेमाचं आणि जे त्यामध्ये ते टाकण्याचं जे रसात्मक रसायन तुम्ही सादर इथं केलेलं ते बरोबर मला कळलं. प्रेमाचं तर फार छान कळलं, पण त्या बाबतीतला अनुभव असा आहे, अना दहलवी लिहिते हे गौरबाई कि मेहंदी रंगने का राज तो उसे आजमाने का है हुजूर, मेहंदी रंगने का राज तो उसे आजमाने का है हुजूर, और ये कसूर तो हद से गुजर जाने का है हुजूर. मेहंदी रंगने का राज तो उसे आजमाने का है हुजूर, और ये कसूर तो हद से गुजर जाने का है हुजूर, और ये प्यार व्यार इश्क विश्क सब किस्मत की बात है, वरना ये काम तो जूते खाने का है हुजूर. आणि मराठीतले आपले गोविंद नाईक सुद्धा फार छानपणे लिहितात की दिसे फक्त स्वप्नी खरी येत नाही, खरोखर मध्ये येत नाही. दिसे फक्त स्वप्नी खरी येत नाही, कधी उंबऱ्यावर परी येत नाही. दिसे फक्त स्वप्नी खरी येत नाही, कधी उंबऱ्यावर परी येत नाही. आणि कुठे जर न दिसली खिडकी तर जरती,
कुठे जर न दिसली खिडकी तर जर ती दिवसभर पुढे तरी येत नाही, दिवसभर पुढे तरी येत नाही. तर अशा अनुषंगानं फार छान इथं मुशेरा चाललेला आहे. आणि आपण अध्यक्षांकडे वळतो आहोत, समारोपाकडेच वळतो आहोत. मुशायऱ्यामध्ये मी थोडा आगंतुक माणूस आहे. याचं कारण असं आहे की मला भीमरावने आत्ता 2 मिनटापूर्वी ती गझल दिलेली आहे, पण मला ती फार आवडली. म्हटलं चांगली आहे, कुणीतरी वाचायला पाहिजे. ते म्हटलं तर कुणीच नाही वाचायला, तुम्हीच वाचा. त्यामुळं अचानक आलेली जबाबदारी, आणि बहुभाषिक मुशायरा फार चांगला चाललेला आहे. आणि उर्दू हिंदीमध्ये छान छान शेर तुम्ही ऐकवले, त्यामुळं मलाही थोडी सुरसुरी म्हणतो तशी आलेली आहे. तर माझे 4-5 शेर उर्दूचे ऐकवतो. हा मला बोनस आहे भीमराव. तुम्ही थोडक्यात 4-5 शेर, आणि मग हे इंग्रजी गझल आहे. इंग्लिश गझल फार छान आहे. म्हणजे मी इंग्लिशमध्ये गझल लिहिताना मीटर वगैरेचं भान लोकांचं सुटतं. त्यांनी फार छान ठेवलेलं आहे भान. माझी उर्दू गझलचे 4-5 शेर आहेत. जिंदगी का न यूं गिला करना, न जिंदगी का न यूं गिला करना, दर्द जागे तो हंस दिया करना. वाह वाह वाह, जिंदगी आसान का- तरीका है. जिंदगी का न यूं गिला करना, दर्द जागे तो हंस दिया करना, मंजिले जिंदगी मिले न मिले. वाह, मंजिले जिंदगी मिले मिळत ना नाहीच. मंजिले जिंदगी मिले न मिले, दोस्ती राह से किया करना. वाह हा हा हा, दोस्ती राह से किया मंजिले जिंदगी मिले न मिले, दोस्ती राह से किया करना. करना. आणि एक समजूतदारपणाचा शेर आहे पहा. किती असू शकतो समजूतदारपणा. मंजिले जिंदगी मिले न मिले, दोस्ती राह से किया करना. प्यार गैरों से तुम करो लेकिन, सुगत जी, हाँ, प्यार गैरों से तुम करो लेकिन बात हमसे भी कुछ किया करना. वाह वाह वाह, जिंदाबाद जिंदाबाद याच्यापेक्षा काय समजूतदारपणा असेल. जिंदाबाद सर, जिंदाबाद. प्यार गैरों से तुम करो लेकिन बात हमसे भी कुछ किया करना. आदतन वो सितम ही ढाएगा. आदत से, आदतन वो सितम ही ढाएगा. आदतन तुम भी सह लिया करना. आदतन तुम भी सह लिया करना. कितने बिस्मिल है हर तरफ देखो जख्मी. कितने बिस्मिल है हर तरफ देखो, जख्म अपने ही ना गिना करना. वाह वाह वाह, कितने जखम. बिस्मिल है हर तरफ देखो, जख्म अपने ही ना गिना करना. आणि शेवटचा शेर आहे. माझं तखल्लुस रिंद आहे, तुम्हाला माहिती आहे. टोपण नाव. तखल्लुस कळत नाही बऱ्याच मंडळींना. टोपण नाव. शेवटच्या शेरामध्ये शायर जे वापरतो ते, कितने बिस्मिल है हर तरफ देखो, जख्म अपने ही ना गिना करना. जब शराबे भी बेखुमार लगे. जब शराबे, भी. शराब नाही, मी शराबे म्हणतोय, हो. लक्षात घ्या. बघा जाणकार लोकांना लक्षात येईल पटकन की किती प्यायले तरी चढत नाही, असं कधी कधी होतं. मग तेव्हा काय केलं पाहिजे. खरं म्हणजे हा दुपारी ऐकवायचा शेरच नाही आहे. हां हां, हा 7 नंतर ते कोणीतरी मगाशी म्हटलं ना. कितने बिस्मिल है हर तरफ देखो, जख्म अपने ही ना गिना करना. जब शराबे भी बेखुमार लगे, रिंद के शेर कुछ पढ़ा करना. वाह 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 वाह, जियो जियो. जब शराबे भी बेखुमार लगे, रिंद के शेर कुछ पढ़ा करना. जिंदगी का नयू गिला करना, दर्द जागे तो हंस दिया करना. आणि आता ज्या कामासाठी आलो, ही माझी गझल नाही आहे, ही गझल आहे डॉक्टर रुपेश देशमुख. बघा मीटर कसं त्यांनी सांभाळले छान इंग्लिशमध्ये. नवीन गोष्ट. मला पण थोडा नवीन प्रयोग आहे. माय डिअर फ्रेंड, माय डिअर फ्रेंड आहे ना मीटरमध्ये. कोण आहे का मोजणारं. माय डिअर फ्रेंड, माय डिअर फ्रेंड, यू आर द कॉज of my end. My dear friend, my dear friend, you are the cause of my end. Life is going on in this hope. What hope? Life is going on
in this hope, 2 lines for me you will send. Life is going on in this hope, 2 lines for me you will send. हे होते 2 शेर. आणि गझलचं मीटर, छोटं मीटर छान आहे पहा. हाऊ सिम्पल हाऊ ग्रेट, छोटं मीटर आहे, सुंदर गझल आहे. हाऊ सिम्पल हाऊ ग्रेट माय लव अँड यू हेट. हाऊ सिम्पल हाऊ ग्रेट माय लव अँड यू हेट. सम लुजेस, सुंदर शेर आहे. सम लुजेस अँड सम गेन्स. सम लुजेस अँड सम गेन्स, एव्हरी वन्स ओन फेट. फार सुंदर शेर आहे. सम लुजेस अँड सम गेन्स, एव्हरी वन्स ओन फेट. ऑल दोज बट फार अवे. ऑल दोज बट फार अवे, you are my intimate. You are my intimate. All those but far away, you are my intimate. Where should I go? Where should I go? My destiny, your gate. क्या बात है, क्या बात है. डॉक्टर देशमुखांपर्यंत पोचवा बरं का मडावीजी, त्यांना सांगा टाळ्या पडल्या या शेराला. Where should I go? My destiny, your gate. क्या बात है. Oh no, oh no, oh no, oh no, I am dead. शेवटचा शेर आहे. Oh no, I am dead. You are too late. How simple, how great, my love and you hate. Thank you. हे शेर खरोखरच इतक्या ताकदीचे होते की सामान्य आपल्याला सुद्धा कळून गेलं. नाहीतर इंग्रजीचा ना आपला संबंध तेवढाच आहे जेवढा इथून मंचावर एखादा गझलकार सादर करत असतो आणि तिकडला ऐकत असतो आणि परस्पर वापस परत जात असतो. पण प्रशासनिक मानूनच याला सादर करू शकत होता, कारण इंग्रजीचा उच्चार म्हणजे आमच्या जिभेला लकवा मारणं आहे, हे निश्चित आहे. अगर ये इंग्लिश का चक्कर हमारे समझ में आया होता, रेणुका भाई, अगर ये इंग्लिश का चक्कर हमारे समझ में आया होता तो हमारे कुटिया में भी एखादा हो का फिर पाहता इंग्रजीत बोलायचं करत आहो की युअर हायनेस होती, हमारे कुटिया में भी एखादी युअर हायनेस होती, असं काहीतरी एक आठवतं. पण ते सुद्धा बरोबर आठवलं नाही. पण शराबेचा एक आठवलं पांढरपट्टे साहेब, हे कामाचे मी बरोबर मला आठवते कि हमने जमी को आसमान होते देखा है, फूल को पत्थर पे मेहरबान होते देखा है. हमने जमी को आसमान होते देखा है, फूल को पत्थर पे मेहरबान होते देखा है. और कहते हैं कि पीने वाले मर जाते हैं कम उम्र में, हमने तो बुजुर्गों को जवान होते देखा है. इतक्या खुमासदार पद्धतीने कवी, गझलकार आणि रसिक यांना ज्यांनी बांधून ठेवलं आणि हा प्रवास फार सुकर झाला तुमचा आम्हाला सुसह्य करण्याचा, ते केवळ किरणदादा मडावी यांच्यामुळे. नक्षलवादी एरियातून आले आहेत पण फार गोळीबंद अशी गझल लिहितात आणि ताकदीचे लिहितात, गोळीसारखीच थेट काळजामध्ये घुसते. आणि सुंदर म्हणण्यापेक्षा अत्यंत निकडीचे समकालाला जे निकडीचे शेर असतात असे असतात. फुले शाहू आंबेडकरी विचारांचं लिखाण त्यांच्या शेरामधून दिसते. फार ताकदीचे गझलकार आहेत. कालच त्यांच्या गझल संग्रहाचं प्रकाशन झालं. जिंदगी भाकरीच्या दबावात आहे या सुंदर शीर्षकाच्या या गझल संग्रहामधले काही शेर तुम्हाला सांगते. काय पिंडाला शिवावे कावळा होऊन मी, काय पिंडाला शिवावे कावळा होऊन मी, राहिलो देहात माझ्या सापळा होऊन मी. आणखी एक खूप आवडीचा शेर आहे. मी खुल्या नजरेत एका, मी खुल्या नजरेत एका माणसांना जोखले,
मी खुल्या नजरेत एका माणसांना जोखले, जग आता पाहीन म्हणतो आंधळा होऊन मी. जग आता पाहीन म्हणतो आंधळा होऊन मी. अतिशय अंतर्मुख करणारा शेर आहे. खरं तर कवी हा सतत जागा असतो, हे जागे पण त्यांच्या शेरातून आपल्याला दिसणार आहे. आता जसं सांगितलं ताईंनी की नक्षलवादी एरियातून आलेले आहे आणि त्यामध्ये वाघाचं जंगलाचं सगळं प्रस्थ आहे पांढरपट्टे साहेब, आणि माझ्या जगण्याच्या याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर त्याच गोष्टी मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या वाटेवर चालत असताना की माझं थेट काम आहे की घेतली बंदूक आणि लावली निशाण्यावर. मग ते गझल आहे का अष्टाक्षरी आहे का मुक्तछंद आहे हे मी पाहिलं नाही. की माणसांच्या एकतेचे मी नवे निशाण आहे, मीच हिंदू मीच ख्रिश्चन मीच मुसलमान आहे. माणसांच्या एकतेचे मी नवे निशाण आहे, मीच हिंदू मीच ख्रिश्चन मीच मुसलमान आहे. आणि कोणत्या कळपात नाही एकटाच चालतो मी, कोणत्या खळपात नाही एकटाच चालतो मी. धर्म माझा जात माझी फक्त संविधान आहे. याच अनुषंगानं जेव्हा लिहायला गेलो होतो तेव्हा आमच्याकडे अवनी वाघिणीचं फार मोठं दुर्दैवाचं हे घडलं होतं. माझ्या गावापासून अगदी मी शेतात जातो 4 किलोमीटरवर. माझ्या घरची बाई वाघीण आहे म्हणून ती वाघीण मला भेटली नाही, नाहीतर माझा सत्यानाश झाला असता. तर शेर कसाही येऊ शकतो बघा. खरं तर ह्या शेरणीमुळे सुचला. मारतो मी वाघ बस मोक्यात आला पाहिजे. इतना कॉन्फिडेंस, और वो भी शादी के बाद में, कि मारतो मी वाघ बस मोक्यात आला पाहिजे. एवढा विश्वासही बोक्यात आला पाहिजे. मारतो मी वाघ बस मोक्यात आला पाहिजे, एवढा विश्वासही बोक्यात आला पाहिजे. आणि वंचितांचा एक मोर्चा काढूया दिल्लीवरी, वंचितांचा एक मोर्चा काढूया दिल्लीवरी. अरे प्राण खुर्चीचा तिथे धोक्यात आला पाहिजे. वंचितांचा एक मोर्चा काढूया दिल्लीवरी, प्राण खुर्चीचा तिथे धोक्यात आला पाहिजे. आणि गर्व जातीचा जरा नंतर करूया यार हो, गर्व जातीचा जरा नंतर करूया यार हो, गर्व जातीचा जरा नंतर करूया यार हो. देश पहिले आपल्या डोक्यात आला पाहिजे, देश पहिले आपल्या डोक्यात आला पाहिजे. आणि चला तर गोंडी गझल आदरणीय भीमराव दादांनी ही जी गोंडी गझल इथे सिलेक्ट केली होती गोव्याच्या साहित्य संमेलनामध्ये, तर ती गझल आपणासमोर ठेवतोय आणि त्याचा अनुवादही प्रत्येक शेराबरोबर ठेवतोय, म्हणजे मजा येईल त्या अनुषंगाने. की कोयालासी बोरिंगे सांतेर बीरा, बिरसा मुंडा आमचे भगवान आणि आद्य क्रांतिकारक, त्यांना एक गारानं घालणारी ही रचना. की कोयालासी बोरिंगे सांतेर बीरा, कोयतूर बी राजकारणी आणतेर बीरा. म्हणजे धर्मासाठी कोण आता मरतात बिरसा, कोयतूर पण राजकारणी झालेत बिरसा. आणि जंगोलिंगो जैतुरिंगे याद वायो बोने, जंगोलिंगो जैतूर म्हणजे आमचे निसर्गाचे देवस्थान. जंगोलिंगो जैतुरिंगे याद वायो बोने, काल केरले 4 धामी दान तेर बिरसा. म्हणजे जंगोलिंगो जैतूर आता 8वे ना कोणा, पाया पडण्यात 4 धामी जातात बिरसा. आणि शेर बघा माझ्या काळजातला. की कुपोषण पजा मावा बारी लागे माता, कुपोषण पजा मावा बारी लागे माता, बोर सुडतेर बतालवेर तिंतेर बीरा. म्हणजे कुपोषण आम्हा मागे लागलं कशा पायी, कोणी पाहिलं काय हे खातात बिरसा, कोणी पाहिलं काय हे खातात बिरसा. कुपोषण आमच्या मागे लागलं कशा पायी, कोणी पाहिलं काय हे खातात बिरसा. आणि दाब किंतीर मावा सारा योजना वेरे, म्हणजे आमच्या साऱ्या योजना हेच दाबतात. दाब किंतेर मावा सारा योजना वेरे, आणि धत्तुऱ्याला आपलाकून सिंतेर बीरा. म्हणजे बंगल्यामध्ये योजनांची रोषणाई होते, आमचे दिवे आसवांनी जळतात बिरसा. बंगल्यामध्ये योजनांची रोषणाई होते, आमचे दिवे आसवांनी जळतात बिरसा.
आणि वेहकानाना बहान दादा सरकार इगे, म्हणजे इथलं सरकार कसं आहे कसं सांगू. वेहकानाना बहान दादा सरकार इगे, नक्षलवादी साबित किसी पांतेर बीरा, म्हणजे कसे सांगू कसे आहे सरकार इथले. नक्षलवादी ठरवून मारतात बिरसा, नक्षलवादी ठरवून मारतात बिरसा. आणि कोया बोली इंगे उंदी मजा का आता, म्हणजे ही कोयतूर धर्माची संकल्पना पारिक कृपार लिंगोची आहे की कोया बोली इंगे उंदी मजा का आता. आणि आमचा प्रणामाचा हा शब्द आहे की जय सेवा. जय सेवा बी नाही लाजित किंते रबीरा, म्हणजे धर्मतत्व विसरलेत सारे. जय सेवा पण नाही लाजित करतात बिरसा, जय सेवा पण नाही लाजित करतात बिरसा. धन्यवाद. आपण वळतोय आता ह्या गझलेच्या समारोपाकडे, गझल मुशायराच्या. आणि त्यानुसार मोईन गौहर, जनाब मोहीन गौहर आपल्यामध्ये आलेले आहे. आणि मला माझे फार आवडते शायर, माझे प्रेरणास्थान एकदम अदम गोंडवे आठवतात की भूख के एहसास को शेरो सुकन तक ले चलो, भूख के एहसास को शेरो सुकन तक ले चलो, या अदब को मुफलिसी के अंजुमन तक ले चलो. भूख के एहसास को शेरो सुकन तक ले चलो, या अदब को मुफलिसी के अंजुमन तक ले चलो. अब गज़ल माशुका के जलवों से वाकिफ हो गई है, अब गज़ल माशुका के जलवों से वाकिफ हो गई है. अब उसे बेवा की माथे की शिकन तक लेके चलो. आणि हे काम सोपवतोय मी. आजचे सदारत करणारे मोईन गौहर यांना सन्मानाने निमंत्रित करतो. कृपया एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत. मैं तमाम मुंतज़िमीन को इस खूबसूरत मुशायरे के लिए मुबारकबाद देता हूँ. बहुभाषिक मुशायरा बहुत अच्छा इनिशिएटिव था. और भीमराव पांचाले सर, पांडरकट्टे सर, आप सभी का इसलिए भी शुक्रिया करता हूँ, आपने मुझे अपनी मोहब्बत का कर्जदार बना दिया. इस मंच का सबसे छोटा शायर, उम्र में, मेयार में, हर चीज़ में आपने उसे अध्यक्ष बना दिया. तो इसके लिए मैं आपका हमेशा कर्जदार रहूँगा. आइए दोस्तों, एक मतलब एक शेर से शेरी सफ़र का आगाज़ करता हूँ कि इरशाद इरशाद. सब लोग हंस रहे हैं कि उल्टा पहन लिया, सब लोग हंस रहे हैं कि उल्टा पहन लिया, माँ बाप इस पे खुश है कि जूता पहन लिया. माँ बाप इसमें खुश है कि जूता पहन लिया. वाह वाह मोइन भाई, बहुत सुंदर बहुत सुंदर, बहुत गजब का. फिर से पढ़िए, फिर से पढ़िए. सब लोग हंस रहे हैं कि उल्टा पहन लिया, माँ बाप इस पे खुश है कि जूता पहन लिया. मैंने वो दिन भी देखे हो अच्छा अगर लिबास, मैंने वो दिन भी देखे हो अच्छा अगर लिबास, कुछ यार पूछते थे ये किसका पहन लिया. मैंने वो दिन भी देखे हो अच्छा अगर लिबास, कुछ यार पूछते थे ये किसका पहन लिया. इज्जत उतार दी गई जब एक शरीफ की, इज्जत उतार दी गई एक शरीफ की, इज्जत उतार दी गई जब एक शरीफ की, मजबूर हो के उसने भी गुस्सा पहन लिया. बहुत शुक्रिया. मजबूर हो के उसने भी गुस्सा पहन लिया. हो साथ मेरे कोई तो हर बात में तुम हो, वो साथ हो साथ मेरे कोई तो हर बात में तुम हो, तन्हाई अगर है तो ख्यालात में तुम हो. वाह वाह वाह. तन्हाई अगर है तो ख्यालात में तुम हो, बेकार सभी का हुआ शादी में संवरना, बेकार सभी का हुआ शादी में संवरना, क्या चमके कोई और के बारात में तुम हो, क्या चमके कोई और के बारात में तुम हो. वक्त ने परखा खूब मुझे दुश्वारी में, वक्त ने परखा मुझे, वक्त ने परखा खूब मुझे दुश्वारी में, फिर भी ना आई कोई कमी खुददारी में, फिर भी ना आई कोई कमी खुददारी में. मेहनत कश इंसान उसी दिन थकता है, मेहनत कश इंसान उसी दिन थकता है, जिस दिन गुजरे वक्त उसका बेकारी में, जिस दिन गुजरे वक्त उसका बेकारी में. एक गजल पेश करता हूं कि शिकायत सिर्फ इतनी है कि वो इतना नहीं खुलता, शिकायत सिर्फ इतनी है,
शिकायत सिर्फ इतनी है कि वो इतना नहीं खुलता, वो मुझसे बात करता है मगर मुझसा नहीं खुलता, वो मुझसे बात करता है मगर मुझसा नहीं खुलता, अमीरों को नजाकत इस कदर मोहताज करती है। ओहो, अमीरों को नजाकत, अमीरों को नजाकत इस कदर मोहताज करती है, खुद अपनी कार का भी उनसे दरवाजा नहीं खुलता। ओहो, क्या बात है, जियो जियो, जिंदाबाद, मुकर्रर, बहुत शुक्रिया, मोइन भाई, मुकर्रर मुकर्रर, बहुत सुंदर, बहुत सुंदर, क्या बात है, बहुत क्या बात शुक्रिया, है, जियो जियो। बहुत नवाजिश, बहुत शुक्रिया। अमीरों को नजाकत इस कदर मोहताज करती है, खुद अपनी कार का भी उनसे दरवाजा नहीं खुलता, बहुत से फैसले मजबूरियों में लेने पड़ते हैं। बहुत से फैसले मजबूरी, बहुत से फैसले मजबूरियों में लेने पड़ते हैं, कि आखिर तोड़ना पड़ता है जब ताला नहीं खुलता, कि आखिर तोड़ना पड़ता है जब ताला नहीं खुलता, है किस्मत उस खिलाड़ी सी मेरी मैदान उल्फत में, है किस्मत उस खिलाड़ी सी मेरी मैदान उल्फत में, जिसे मौका तो मिलता है मगर खाता नहीं खुलता। वाह वाह वाह, बहुत शुक्रिया, वाह सुंदर, बहुत बहुत बहुत। है किस्मत उस खिलाड़ी सी मेरी मैदान उल्फत में, जिसे मौका तो मिलता है मगर खाता नहीं खुलता, मिजाज ऐसा है गौहर का सिवा तेरे किसी से भी, मिजाज ऐसा है, मिजाज ऐसा है गौहर का सिवा तेरे किसी से भी, नहीं खुलता नहीं खुलता नहीं खुलता। जिंदाबाद जिंदाबाद, जियो जियो, बहुत सही गौर भाई, बहुत शुक्रिया। हाँ। आखिर में एक मतलब शेर पेश करता हूं कि अपनी लत पूछ ले कोई तो बुरा लगता है, अपनी लत पूछ ले कोई, अपनी लत पूछ ले कोई तो बुरा लगता है, असलियत पूछ ले कोई तो बुरा लगता है, सुंदर, अपनी लत पूछ ले कोई तो बुरा लगता है, असलियत पूछ ले कोई तो बुरा लगता है, क्या करे कोई के हालात ही कुछ ऐसे हैं, क्या करे कोई के हालात ही कुछ ऐसे हैं, खैरियत पूछ ले कोई तो बुरा लगता है। वाह, बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया, क्या बात है मोइन साहब, जिंदाबाद, जियो। हिंदीपासून सुरू झालेला हा मुशायरा म्हणजे मावशीच्या घरी गेलेली ही गझलेची यात्रा परत मायेकडे परत आली आणि उर्दूकडे परत आली, ही या गझलेच्या या मुशायराचे वैशिष्ट्य ठरलेलं आहे। आणि मित्र हो, स्वर कोणत्याही कवितेचा असो, गझलेचा असो, साहित्याचा असो, हे तुमच्या मनोरंजनासाठी कधीच नसतात। कोणत्याही साहित्य संमेलनातून, कोणत्याही याच्यामधून तुम्हाला काहीतरी घेऊन जायचं असते, आणि तेच नेमकं एक कोटेशन सांगतो की हे साहित्य कधीच तुमच्या मनोरंजनासाठी, कोणाच्या मनोरंजनासाठी आलेले नसतात, तर हे विद्रोही विचार असो, हे भावनिक विचार असो, हे तुमच्या मनामध्ये एखादी ज्योत लावण्यासाठी आलेले असतात। आणि हे विचार आणि ही प्रकाशणारी विचारधारा, हे विचार की नाही, सत्याच्या विजयासाठी सुरू असलेला सनातन संघर्षाचा एक अविभाज्य भाग आहे, आणि आम्ही सर्व लोक त्यांचे पाईक आहोत। असं समजा, भले तरेवाईक आहोत, पण आम्ही सर्व लोक त्यांचे पाईक आहोत, आणि समाज प्रश्नांचा तांडा जिथं थांबला ना, आम्ही तिथले सरनाईक आहोत।